आणि महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मंत्र्यांकडनं शासकीय निवासस्थानाचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातोय याचा एक ढळढळीत पुरावा आता समोर आलेला आहे। शासकीय बंगल्यावर मद्यपान आणि अनैतिक व्यवहार सुरू असल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। शासकीय निवासस्थानात सर्रासपणे हे मद्यपान आणि अनैतिक प्रकार सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ असल्याचं आता समोर आलेलं आहे। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। अत्यंत धक्कादायक असा हा सगळा व्हिडिओ लोकशाही मराठीला मिळालेला आहे। मंत्र्यांकडनं शासकीय निवासस्थानाचा कसा दुरुपयोग केला जातो, शासकीय निवासस्थानावर कशा पद्धतीनं मद्यपान आणि अनैतिक व्यवहार केले जातात याचा हा अत्यंत मोठा पुरावा समोर आलेला आहे। मंत्री नरहरी झिरवाळ हे या व्हिडिओमध्ये असल्याचं बोललं जात आहे। हा वादग्रस्त व्हिडिओ नेमका काय आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा हा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग होतोय का असा प्रश्न जर विचारला गेला तर त्याचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे असंच म्हणावं लागेल। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ असल्याचं आता समोर आलेलं आहे। या संदर्भात आपण नरहरी झिरवाळ यांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। त्यांना या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया द्यायची आहे का हे देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। पण अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, अत्यंत धक्कादायक हा व्हिडिओ आहे। शासकीय निवासस्थानात कशा पद्धतीनं सर्रासपणे मद्यपान केलं जात आहे, सर्रासपणे अनैतिक व्यवहार सुरू आहेत, काय नेमकं चाललंय असा प्रश्न पडावा असा हा सगळा व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दिसतीये ती मंत्री नरहरी झिरवाळ आहे असं सध्या तरी बोललं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा लागतोय। या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक ट्रान्स वुमन दिसतीये। ट्रान्स वुमन असणाऱ्या पवन यादव सोबत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आहेत। पवन यादव चा भाऊ रवी यादव यांनी हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे। पवन यादव ट्रान्स वुमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावानं आरोप केलाय। दमदाटी खंडणी या संदर्भात याआधीच पवन यादववर कुरार पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत। आणि या पवन यादव याच्या सोबत अश्लील चाळे करणाऱ्या इतर मंत्र्यांची सुद्धा नावं उघडकीला येतील असा दावा आता या भावानं केलेला आहे, रवी यादवनं केलेला आहे। काय नेमकी त्याची प्रतिक्रिया आहे पाहूया। ये झिरवाल साहब का सुरुचि में मंत्रालय के सामने उनका सरकारी निवास है। उस निवास स्थान का छठे माले पे उनका निवास स्थान है, 6th फ्लोर पे। उस निवास स्थान पे ये घटना हुई है, वो वहाँ का वीडियो है, सेक्सुअल कंटेंट वीडियो है। उनके साथ में सेक्सुअल रिलेशन रखा हुआ है, उनको सेड्यूस करके, ताकि उनकी जो भी डिमांड्स है, जो भी अनैतिक उसकी जो भी ज़रूरतें हैं वो झिरवाल साहब उसका पूरा कर सके, जिसकी वजह से उसने उनके साथ में गलत तरीके से रिलेशन रख करके उनके ऊपर दबाव ला रहा है कि उनके साथ झिरवाल साहब शादी विवाह करें और झिरवाल साहब उनको मंगलसूत्र देवे। इस तरह से उसका प्रकरण है, जिसकी वजह से वो गुस्से में चिढ़ के वो वीडियो बनवाया है ताकि वो वीडियो से वो अपनी डिमांड को और अपनी चीज़ों को पूरा करा सके, झिरवाल साहब को दबाव में ला। तर ऐकलं असेल, आपण पाहिलं असेल हा रवी यादव नेमकं काय म्हणतोय ते। रवी यादवचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामागे काय नेमकं कारण आहे, पवन यादवनं कोणत्या विचारानं किंवा कोणत्या उद्देशानं हे सगळं केलंय हे सगळं हा रवी यादव आपल्याला या त्याच्या प्रतिक्रियेमध्ये सांगतोय। पण पुन्हा एकदा ऐकूया हा रवी यादव नेमकं काय सांगतोय ते, या व्हिडिओ मागे नेमकं काय कारण आहे ते पुन्हा एकदा ऐकूया रवी यादवचं म्हणणं।
ये केजरीवाल साहब का सुरुचि में मंत्रालय के सामने उनका सरकारी निवास है। उस निवास स्थान का छठे माले पे उनका निवास स्थान है, 6 फ्लोर पे। उस निवास स्थान पे ये घटना हुई है, वो वहाँ का वीडियो है, सेक्सुअल कंटेंट वीडियो है। उनके साथ में सेक्सुअल रिलेशन रखा हुआ है, उनको सेड्यूस करके, ताकि उनकी जो भी डिमांड्स है, जो भी अनैतिक उसकी जो भी ज़रूरतें हैं, वो केजरीवाल साहब उसका पूरा कर सके, जिसकी वजह से उसने उनके साथ में गलत तरीके से रिलेशन रख करके उनके ऊपर दबाव ला रहा है कि उनके साथ केजरीवाल साहब शादी विवाह करें और केजरीवाल साहब उनको मंगलसूत्र देवे। इस तरह से उसका प्रकरण है, जिसकी वजह से वो गुस्से में चिढ़ के वो वीडियो बनवाया है ताकि वो वीडियो से वो अपनी डिमांड को और अपनी चीज़ों को पूरा करा सके, केजरीवाल साहब को दबाव में ला। या व्हिडिओनंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया आपण निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यांना नेमकं या व्हिडिओ संदर्भात काय बोलायचं हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। पण हा सगळा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतील येत्या काळात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये लोकशाही मराठीचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर देखील आहेत। नरेंद्रजी, अत्यंत धक्कादायक हा सगळा व्हिडिओ समोर येतोय आणि ते सुद्धा स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतायत। मात्र हा पवन यादव कोण आहे, रवी यादव कोण आहे, या सगळ्या प्रकरणामागचं काय गूढ आहे? रवी यादवच्या प्रतिक्रियेनंतर काही भाग तर समोर आलेला आहे, पण मंत्री नरहरी झिरवाळ या व्हिडिओमध्ये दिसतायत आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगळं वलय याला निर्माण झालंय की काय असं दिसतंय। आणखी एक व्हिडिओ, आणखी एक खुलासा या निमित्तानं आता होताना दिसतोय महाराष्ट्रासमोर। अजिंक्यजी, पहिलं म्हणजे मी एक स्पष्ट करू इच्छितो की लोकशाही मराठी या व्हिडिओची अजिबात पुष्टी करत नाही। हा व्हिडिओ समोरून आलेला आहे आणि तो लोकांपर्यंत जावा, नक्की चाललं काय आहे हे फक्त आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। गेले आठवडाभर महाराष्ट्र, जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण बोलतो, तो कुठल्या